स्नेहनील आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा, जे विद्यार्थी डी.एड आणि बी.एड झालेले आहे त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक मोठा बदल करण्यात आलेला आहे आणि तो बदल म्हणजे CTET मधला बदल आहे. आणि दिल्लीची बातमी आहे जी आपल्यासाठी पब्लिश झालेली आहे आणि संपूर्ण भारतभर ही बातमी पसरलेली आहे की CBSEच्या माध्यमातून हा बदल महत्त्वाचा आहे आणि होता पण. विद्यार्थी मित्रांनो, आता CTET जी आहे ती 4 स्तरांमध्ये होणार आहे. ते बघा काय आहे ही बातमी आपण पाहणार आहोत. बघा ही बातमी काय आहे. CTET में होने जा रहा है ऐतिहासिक परिवर्तन. अब एक नहीं 4 CET परीक्षा हर साल कराएगा CBSE. पहा, CTET तो 4 परीक्षा CBSEच्या माध्यमातून यावेळी घेणार आहे. म्हणजे 2-30 आपल्याला एक लक्षात होतं की यापूर्वी 3 होईल असं त्यांनी म्हटलेलं होतं, म्हणजे 9 ते 12वीसाठी 1 होईल बा असं, परंतु याच्यात 4 CTET होणार आहेत. त्या बघा, अब 4 स्तरों पर आयोजित होगी CTET. नवी दिल्लीची ही बातमी आहे. नई शिक्षा नीति 2020 NEP 2020 के अंतर्गत शिक्षकों की भर्ती प्रणाली में बड़ा और ऐतिहासिक बदलाव होने जा रहा है. इसके अंतर्गत NCT अधिनियम 2025 जल्द ही लागू किया जाएगा, जिसके बाद CTET परीक्षा का पूरा ढांचा और स्वरूप बदल जाएगा. अब तक सिर्फ 2 स्तरों पर CTET आयोजित होती थी, लेकिन पहा, आतापर्यंत 2 स्तरामध्ये होत होतं, परंतु आता लेकिन नए प्रारूप के अनुसार यह 4 स्तरों पर आयोजित की जाएगी. पहा कोणते 4 स्तर आहेत ते पहा. प्री प्रायमरी म्हणजे बालवाटिका, नंतर प्रायमरी 1 ते 5 जे डी.एड झालेले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आहे, नंतर ज्युनियर म्हणजे 6 ते 8साठी, आणि त्यानंतर TGT आणि PGT 9वी ते 12वी अशा 4 प्रकारच्या ह्या CTET होणार आहेत. आणि विद्यार्थ्यांकरिता त्या आवश्यक असणं गरजेचं आहे की तुम्ही त्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी पात्र होणार आहात का, पात्रता म्हणून ही परीक्षा होणार आहे. त्यापुढे पहा काय दिलेलं आहे. अब CTET 4 स्तरों पर आयोजित होगी. पहा 4 स्तर एकदा पुन्हा पाहू. प्री प्रायमरी म्हणजे बालवाटिका, नंतर प्रायमरी 1 ते 5 विद्यार्थ्यांकरिता म्हणजे वर्गाकरिता, ज्युनियर 6 ते 8 वर्गाकरिता ज्युनियर प्रायमरी, आणि नंतर TGT आणि PGTचे हे 9वी ते 12वी करता. यह समय है तयारी को नई दिशा देने का. जे NEP जे धोरण आहे त्यानुसार देशाला विद्यार्थ्यांना नवी दिशा द्यावी या उद्देशानं हे धोरण बनवलं, आणि त्यानुसार या धोरणानुसार सुद्धा बाकी इतर परीक्षा आहेत आणि जे शिक्षकांची जी निवड पद्धती आहे त्यामध्ये सुद्धा बदल करण्यात आलेला आहे. आणि हा मोठा आमूलाग्र बदल असणार आहे. शिक्षक भरती बनने का सपना म्हणजे शिक्षक बनने का सपना अब पहले से कहीं अधिक संगठित, स्पष्ट और उत्साहजनक हो जाएगा. पहा, पहिले जे काही शिक्षक बनायचं होतं ते वेगळ्या उद्देशानं विद्यार्थी बनायचे, पण आता तुम्हाला संघटित, स्पष्टता आणि उत्साहजनक हे गुण तुमच्यात असल्यानंतर तुम्हाला ते बनता येईल असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. नंतर बघा पुन्हा काय म्हटलेलं आहे. यह बदलाव B.एड डिग्री धारकों के लिए एक सुनहरा अवसर लेकर आएगा. NCT अधिनियम 2025 लागू होते ही 1 वर्षीय और 2 वर्षीय B.एड पाठ्यक्रम दोनों ही सभी 4 स्तरों की शिक्षक भरतियां के लिए मान्य होगे. पहा, आता PG नंतर 1 वर्षाचं B.एड होणार आहे असं सुद्धा आपल्याला म्हटलेलं गेलं, म्हणजे या वर्षी तर नाही, पुढच्या वर्षीपासून ते होणार आहे. आणि जे डिग्री झालेली आहे त्याच्यानंतर 2 वर्षाचं हे आता सध्या चालू आहे, पण पुढच्या वर्षी पुन्हा B.एडमध्ये बदल होणार आहे. ते या दोन्ही B.एड 1 वर्ष आणि B.एड 1 वर्ष आणि 2 वर्षाचे जे विद्यार्थी असणार आहेत ते 4ही स्तरासाठी विद्यार्थी लायबल असणार आहेत. लक्षात घ्या, जे B.एड करणारे विद्यार्थी असतील NEP 2025 म्हणजे 20 नुसार जे काही विद्यार्थी 25 किंवा 26ची जी काही 25-26चं जे काही असेल, म्हणजे 26-27चं B.एड 1 वर्षाचं आणि B.एड 2 वर्षाचं असेल, ते सर्व विद्यार्थी 1 स्तरपासून तर 4थ्या स्तरापर्यंत CTET पास होण्यासाठी लायबल असतील. जसं आता काय आहे, आता फक्त डी.एडवाले विद्यार्थी 1 ते 5साठी किंवा 1 ते 8साठीच लायबल आहे. 6वी ते पुढे जे आहे त्या 9वी ते 12वीसाठी लायबल नसतात. तशासारखंच ह्या ज्या विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी जे असणार आहे डी.एड आणि B.एड, जे B.एडवाले जे विद्यार्थी आहेत ते सर्व विद्यार्थी 1ली ते 4थी म्हणजे D.एड पुढच्या वर्षी बंद होईल हे या ठिकाणी दिसत आहे. याच्यात स्पष्ट उल्लेख केलेला आहे, म्हणजे D.एड काहीच राहणार नाही. पहिलीपासून तर एकदम प्री प्रायमरीपासून तर तुमचं 12वीपर्यंत सर्वांसाठी B.एड लागू असणार आहे. मग 1 वर्षाचं B.एड आणि 2 वर्षाचं पण B.एड. पुढे बघा काय म्हटलेलं आहे. B.एड मान्य हो जाएगा जो पहले केवल DLED म्हणजे डिप्लोमा धारक विद्यार्थी के लिए आरक्षित किया जाता. पहा, जो पहिलं म्हणजे जे आता सध्या चालू आहे यावर्षी फक्त D.एड, हा D.एडचं शेवटचं वर्ष आहे विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात घ्यायचं आहे.
पण तुम्ही शेवटचं वर्ष असल्यामुळे पुढे मास्तर बनण्यासाठी लायकीचे नसणार का? नक्की असणार आहात. पण तुमची जी काही CTET असेल ती 1ली ते 5वीसाठी तुम्ही CET देऊ शकणार आहात आणि 6वी ते 8वीसाठी बस हे 2 तुम्ही देऊ शकता जे DED आहेत ते. नंतर आहे बघा, इसके साथ ही नया पाठ्यक्रम, नई परीक्षा, नया प्रारूप, नई मूल्यांकन प्रणाली पर तेज़ी से काम जारी है. CBSE और NCTE मिलकर एक ऐसी समग्र और सशक्त शिक्षण चयन प्रणाली तैयार कर रहे हैं जो आने वाले समय में शिक्षा की गुणवत्ता और भविष्य की दिशा तय करेगी. इन्हें बड़े बदलाव के चलते CTET जुलाई 2025 परीक्षा का फॉर्म जारी नहीं किया गया. अब परीक्षा नई प्रणाली में होगा बदलाव, उसे प्रारूप के अंतर्गत आयोजित की जाएगी. पहा, जो विद्यार्थी आता वाट पाहत आहे CTETची त्या विद्यार्थ्यांसाठीची ही बातमी आहे की हा बदल होणार आहे. या 4 प्रकारच्या प्रक्रिया होणार आहेत, 4 प्रकारच्या CTET होणार आहे. त्यामुळे CTET जे जुलै महिन्यामध्ये होणार होती त्यामुळे वेळ होत आहे. हे यासाठी प्रसिद्ध केलेली बातमी आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता जे कोणी विद्यार्थी आता CTET किंवा DED झालेल्या BEd झालेल्या जे अफियर आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना ही बातमी आहे. ही आनंदाची बातमी समजा किंवा दुःखाची बातमी, पण नवीन शैक्षणिक धोरण आणि भविष्यानुसार जे जगानुसार बदलणं गरजेचं आहे. त्यामुळे ह्या CTET असणंसुद्धा गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणून या 4 प्रकारचा जो बदल झालेला आहे हो चांगला बदल आहे. तुम्हाला याच्यावरती काय वाटतं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेटकरिता स्नेह नील्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.